आजच्या या सभेला मंचावर उपस्थित आदरणीय मधुकररावजी नवले साहेब, त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच आपल्या समोर सुंदर असं त्यांचं मनोगत व्यक्त केलं ते माझे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितजी नवले साहेब, त्याचबरोबर महेशजी नवले, सतीशदादा भांगरे, सुरेशजी गडाख, मधुकररावजी तळपाडे साहेब, तिथे उपस्थित खास या प्रचारासाठी आलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक पांडुदादा गुले, त्याचबरोबर मदन असेल, सीताताई असतील, शिवाजीराव असतील, इथे उपस्थित सर्वजण, एकांडे साहेब आदिनाथ आलेला आहे. फार काय मी बोलणार नाही. अजित नवले साहेबांनी आपल्याला सविस्तर सगळ्या गोष्टींचं आरिफभाई सांगितलंय. परंतु येणारी लोकसभा निवडणूक ही फार महत्वाची आहे, कारण की संविधान धोक्यात आहे. आपण जे काही नरेंद्र मोदीजी असतील किंवा भारतीय जनता पार्टी असतील त्यांची जी वागणूक बघतोय, जे काही ते करायचा प्रयत्न करताय, हुकुमशाही आणायचा प्रयत्न करताय, आज सामान्य माणूस घाबरलेला आहे. आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे अजित नवले साहेब का आपल्याला बदल 100% करायचा. ही ठरलेलं अंडरकरंट आहे. काही लोक समोर येणार नाही, परंतु जे घाबरत नाही, ज्यांना काही चिंता नाही, अजित साहेब आपल्यासारखे लोक असतील ते उघडपणे बोलतील. आज या देवकांच्या सभेच्या माध्यमातून अरुणभाई मला एक मी सांगतो, एक 29 वर्षाचा कार्यकर्ता ज्यावेळेस अजित नवले साहेब संविधान वाचवायचं एक मनामध्ये स्वप्न बघतो, तुम्ही जसं सांगितलं मला इच्छा आहे का या देशातलं संविधान वाचलं पाहिजे. ज्यावेळेस मी बदल खरं बोलतो, या तालुक्याचे आमदार आमच्यावर नोटिसा पाठवतात, चेतन आबरू नुकसानाची नोटीस पाठवतात आणि त्यांना सांगा हटा, सावंती हटा, घाबरत नाही तुमच्या आबरू नुकसानीच्या खोट्या नोटिसांना. जे खरे ते खरे. विकासराव आपल्याला माहिती आहे जे राष्ट्रवादी पक्षाला सोडून गेले त्यांनी काय केलं. नवले साहेब आधी आदित्यावांकडे जाऊन ऍफिडेव्हिट केलं, मग नंतर कळालं घोडेबाजार चालू झालंय, मग पवार साहेबांकडे आले, स्वतःचा भाव वाढून घेतला. मग पुढे काय झालं माहिती मला बोलायचं नाही, पण त्यांना एक सांगू इच्छितो, आम्ही काय घाबरणारे लोक नाहीये. या तालुक्यातील प्रत्येक युवकाला सांगतोय जे खरं आहे ते खरं आहे. आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचंय, त्याला लागल ते करू. आज आपण बघतोय मोठे मोठे नेते असतील, अरविंद केजरीवाल असतील, हेमंत सोरेन असतील, आज आपले राऊत साहेब असतील, जेलमध्ये जाऊन आले. आमच्या सारख्यांवर केसेस झाल्या तर चेतन घाबरायचं काही कारण नाही. त्यांनाही देखील सांगतो 19 ला आम्ही काय केलं अजित नवले साहेबांनी सांगितलं त्यांच्यासाठी. परंतु आज त्यांना काहीतरी मलिदा खायचंय. आज ते आपले राहिले नाही. अजित नवले साहेब आज जो गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला आज नेतृत्व नाहीये, लोकप्रतिनिधी नाहीये, याचं वाईट वाटतंय. परंतु 6 महिन्याचा कार्यकाळ राहिला अजित. फार काही वेळ लागणार नाही भाऊ. जो काही उत्मत आहे, सत्याचा माज आहे, हा उतरवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. मित्रांनो आज आपण बघतोय नरेंद्र मोदी भाषण करता, भाषणामध्ये काय सांगता, येतो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर बाकी आहे. विधी काय सांगता, येतो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर बाकी आहे. त्यांच्या 10 वर्षाच्या ट्रेलर मध्ये आपण बघितलं शेतकरी वैतागून गेले. आज शेतकऱ्यांनी सगळं प्रयोग केले, नोटबंदी यांनी केली, हरकत नाही. त्यानंतर कोविडचे 2 वर्ष बघितले, त्यानंतर शेतकऱ्यांनी घरातलं सोनं नाणं गहाण ठेवलं, शेती करायला लागले, परंतु तरी देखील आपल्या मालाला भाव मिळाला नाही. नरेंद्र मोदी करताय काय, अदानीच्या गोष्टींना माल देतील, भाव देतील, अंबानीच्या गोष्टींना भाव देतील. तिकडे 370 हटवलं कारण की तिथं अदानीला जमिनी घ्यायच्या होत्या. नवले साहेबांनी उल्लेख केला मणिपूरचा. नवले साहेब तुम्हाला सांगतो 60,000 लोक घराच्या बाहेर गेले, 4,000 लोकांचे घर जळाले, त्या तिथं 1000 लोकांपेक्षा लोक जास्त जखमी झाले, तरी नरेंद्र मोदी काय बोलत नाही. अजित नवले साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला राजूरचे 3 तिकोजी, ज्या राघोजी बांगरेच्या जमिनीमध्ये तुम्ही जन्म घेतले, त्या राघोजी बांगरेंनी ब्रिटिशांना पळवता सवय करून घेऊन जातं, लाज वाटली पाहिजे. त्या राघोजी बांगरेंनी त्यावेळेस ब्रिटिशांना सवय पळव केलं. आजच्या वेळेस आदिवासी समाजावर अन्याय होतोय, देशभरात अन्याय होतोय, तरी देखील 3 नेते बोलत नाही. आदिवासी समाजाचा काही तुम्ही फक्त मताच्या याच्यावर तुम्ही राजकारण करता का? ज्यावेळेस अन्याय होतो तिथे आवाज उठवला पाहिजे. नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस जर जिवंत राहिले, सत्तेत जर राहिले, अजित नवले साहेबांनी पाहिलेलं स्वप्न देखील पूर्ण होईल. नवले साहेबांची इच्छा आहे का गळभेट, ती पण गळभेट होऊन जाईल, काय हरकत नाही, शामियाना लागेल, गळभेट होईल. परंतु काय चालते
देशामध्ये महागाई वाढतीये. आज आता बीजींबद्दल जर बोलायला गेलो, बीजींच्या हातामध्ये तेच भरपूर आहे, जेवण एकदम सुंदर बनवतात, परंतु बीजी एखादा मसाला आपल्याला आवडला नाही तर आपण तो बदलतो. तीच गोष्ट आज या महिला भगिनींना करायची. नरेंद्र मोदींची वागणूक, हे जे काही बलात्कारी लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही बघितलंय. नरेंद्र मोदी बलात्कारी लोकांना पाठीशी घालतात, त्यांच्यावर काही बोलत नाही. तो तिकडं ब्रिजभूषण सिंग, तिथं आपल्या महिला रेसलर होत्या नवले साहेब, त्यांनी सांगितलं आमच्यावर अत्याचार झाले, अन्याय झालाय, सेक्शुअल हॅरेसमेंट झाली आहे, तरी देखील काही कारवाई होत नाही. हा देश चाललाय कोणासाठी? इथं जर शेतकरी सुखी नाही, इथं जर बलात्कार होत आहे, रेप होत आहे, तरी देखील सरकार शांत बसत आहे. आदिवासींवर अन्याय होत आहे, महागाई वाढली आहे, गॅस दर, पेट्रोल, डिझेल काय बोलू. आज इथं परीक्षित आहे, अधीनता आहे, युवकांची काय परिस्थिती आहे. नवले साहेबांनी सांगितलं लग्न होणे राहिले. नवले साहेब कसे लग्न होणार? नोकरी नाही तर छोकरी नाही, अशी परिस्थिती आहे. यांना काय मेळावे घ्यायचे ते घेऊ द्या, काळजी नाही. आपण त्याच्यामध्ये सखोल चौकशी माहिती केली पाहिजे. कुठून कुठून कोण आलं होतं त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. आपण बोलत नाही. आपण ज्या वेळेस एखादा गोष्ट करतो आपण सगळ्या बाजू राखून ठेवतो, परंतु आता बोललं पाहिजे. काळाची गरज आहे. भारतीय जनता पार्टी असतील किंवा त्यांचे चेहऱ्याला पार्टी तालुक्यातले असतील, कोणत्या ठरावला जातील नवले साहेब माहित नाही, कोणत्या आमिषा दाखवतील ते माहित नाही. आज मित्रांनो फार काही मी वेळ तुमचा घेणार नाही, परंतु एकच सांगतो, या देशाची लोकशाही जर वाचवायची असेल प्रत्येकाला बोलायला लागेल. त्याच्यासाठी जो काय आपल्याला काम मोजायचा लागेल तो मोजूया, हरकत नाही. पण ज्या दिवशी लोकशाही वाचवल्याने आणि आपलं इंडियन आयलंडचं सरकार येईल, ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल, खरा आनंद तो राहील. खरी दिवाळी ती राहील. यांची सारखी खोटी दिवाळी आपल्याला नको. नवले साहेब शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नव्हता आणि दिवाळी साजरी करत होती. वाईट वाटतं. आज आपण कष्ट करतो. आज आमचे युवक, मी तुम्हाला उदाहरण देतो, IIT पवई मधले. IIT पवई ही सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे. 73% विद्यार्थी पोरं शिकून गेलेले त्यांना नोकऱ्या मिळतात, परंतु आज भारतामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे, 43% पोरांना नोकऱ्या मिळत नाही. आपली पोरं लांब राहिली. IIT पवईची कंपनी आज नोकर भरती बघतो आपण, कॉन्ट्रॅक्ट भरतीत आली. काय भवितव्य पोरांचं? आज 10 वर्ष झाली. त्यावेळेस गाडीनं जे फर्स्ट वोटर ज्याला आपण म्हणतो पहिल्यांदा मत देणार आहे, त्यांना वाटलं नरेंद्र मोदी बाबा जर सत्तेत आला तर आपल्याला सगळ्यांना नोकरी भेटेल. आणि 10 वर्ष झाले चपला घासल्या पोरांनी, पेपर देऊ 1000 रुपये फी भरू तरी देखील अजून नोकरी नाहीये. देश विकायला काय आहे. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे का यांच्या भूलथापाला बळी पडू नका. नरेंद्र मोदी येऊन महाराष्ट्रामध्ये म्हणतात पवार साहेबांवर टीका करता. ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला, ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त MIDC आणल्या, त्या पवार साहेबांवर टीका करता. काय करता एखादे साहेब? काय टीका आहे का पवार साहेबांची आत्मा अस्वस्थ आहे, भटकी आत्मा आहे. आमच्या पवार साहेबांची आत्मा अस्वस्थ, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळण्यासाठी अस्वस्थ आहे. आमच्या पवार साहेबांची आत्मा अस्वस्थ आहे, युवकांना रोजगार मिळण्यासाठी. परंतु मोदी साहेबांना एकच सांगतो, ज्या वेळेस 4 जूनला मतदान पेटी उघडतील, तुम्हाला करारा जबाब महाराष्ट्रातनं भेटल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द माझा आहे. करारा जबाब दिलेला आरिफ. नरेंद्र मोदी काय करतात? महाराष्ट्रात येऊन दगडी पेटवायचं काम करतोय, हिंदू मुसलमान करतोय, राम मंदिराला मुद्दा आणतोय. अरे भाई, इकबाल को गाली देकर रामदास को नौकरी मिलेगी क्या? उनको बोला हमको नौकरी चाहिए, हमको महंगाई कम चाहिए, हमको ऐसा राज्य नहीं चाहिए जिसमें खाली अमीर बन रहे. गरीब लोगों के बारे में भी थोड़ा सोचो. त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो, फार का बोलत नाही. येत्या 13 तारखेला कोणाच्याही नादी न लागता इंडियन एअरलाइन्सचं जे काय आपले अधिकृत उमेदवार आहे महाविकास आघाडीचे आदरणीय वाटचावडे साहेब यांच्या मशाल या चिन्ह पुढे बटन दाबून आपल्या भूमिपुत्राला